उन्हाळा कूल कूल गोकुळ सोबत गोकुळ सोबत गोकुल। मनपा व सिद्धगिरी जननी यांच्या वतीने मोफत IVF सल्ला शिबिर। राष्ट्रीय प्रजनन जागरूकता सप्ताहाचे औचित्य साधत सिद्धगिरी जननी IVF सेंटर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत IVF सल्ला दिला जाणार आहे। याच उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज महानगरपालिकेत पत्रकार परिषद भरवण्यात आली होती। सध्या अनेक लग्न झालेल्या जोडप्यांना वंध्यत्वाच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्या संदर्भात त्यांना योग्य सल्लागार न मिळाल्याने त्या जोडप्याला नैराश्याला सामोरं जावं लागतं। त्याचबरोबर 5 विवाहित जोडप्यांपाठीमागे 2 विवाहित जोडप्यांना प्रजनन समस्येला सामोरे जावेच लागते। म्हणून महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि सिद्धगिरी जननी IVF सेंटरच्या डॉ. वर्षा पाटील यांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय प्रजनन जागरूकता सप्ताहानिमित्त दर गुरुवारी सावित्रीबाई फुले रुग्णालय या ठिकाणी जनजागृती आणि सल्ला शिबिराचे आयोजन केले आहे। यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी म्हणाल्या, मध्यमवर्गीय कुटुंबाला IVF साठी लागणारा खर्च झेपणारा नाही। या उपक्रमामुळे मध्यमवर्गीय लोकांना योग्य तो सल्ला दिला जाणार आहे, तोही अगदी मोफत। IVF उपचारांची मदत न घेता जेवढ्या नैसर्गिकरित्या प्रजनन क्षमता राहिली जाईल याकडे लक्ष दिले जाणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना जास्त खर्च करावाच लागणार नाही। यानंतर डॉ. वर्षा पाटील यांनी शिबिरासंदर्भात माहिती देताना म्हणाल्या, भारत श्रीमंत होण्याआधी म्हातारा होत चालला आहे, कारण सध्या अनेक जण नोकरीमुळे व्यवसायामुळे लवकर लग्न करत नाहीत। वयानुसार लग्न न झाल्याने वंध्यत्व येऊ शकते। त्याचबरोबर वंध्यत्वाची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन, ओव्ह्युलेशन विकार, एंड्रोमेट्रिओसिस अशी वंध्यत्वाची कारणे असू शकतात। तर पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या कमी असणे किंवा शुक्राणूची गतिशीलता कमी असणे, हार्मोनल असंतुलन अशी वंध्यत्वाची कारणे असू शकतात। 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे। तरी गरजू दाम्पत्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। यावेळी चित्रफितीद्वारे सध्याची वंध्यत्वाची परिस्थिती दाखवण्यात आली होती। यावेळी पत्रकार परिषदेला महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त धीरज रोकटे, डॉ. वर्षा पाटील, संचालिका व विभाग प्रमुख सिद्धगिरी जननी, सिद्धगिरी जननीचे कर्मचारी आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।